जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 7वा आणि ओवी क्रमांक 14 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. मागच्या वेळेस आपण प्रसिद्ध श्लोक बघितला भगवद्गीतेतला. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. त्याचा अर्थ आपण बघितला होता मागच्या वेळेला की हजारो मनुष्यांमध्ये एखादाच ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि अशा ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या हजारो लोकांमध्ये, सिद्धांमध्ये म्हटलेल्या भगवंतांनी कोणीतरी एखादा मला तत्वतः जाणतो, असा अर्थ आपण मागच्या वेळेला बघितला होता. एक उजळणीचा भाग म्हणून 2-3 मुद्दे बघून घेऊ आणि आजच्या वाचनाकडे वळू. की जे मोक्षासाठी प्रयत्न करतात ते एक प्रकारचे सिद्धच आहेत, असा आपण मागच्याला विचार केला होता. यततामपि सिद्धानाम, भगवंत म्हणतात. कारण ज्या अर्थी ज्ञानप्राप्तीच्या मार्गावरती वाटचाल सुरू केलेली आहे, त्या अर्थी आज न उद्या ज्ञान होणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. असं एक अतिशय छान आपल्याला त्याच्यातून एक प्रोत्साहन मिळतं आपल्याला एक साधक म्हणून, असा आपण मागच्याला विचार केला होता. कारण हजारो मनुष्यांमध्ये एखाद्यालाच ज्ञानप्राप्तीविषयी इच्छा होते आणि ज्या अर्थी आपण इथे जमलेलो आहोत, मागच्याला आपण बोललो होतो ज्ञानेश्वरीच्या अभ्यासासाठी, त्या अर्थी आपल्याला ज्ञानप्राप्तीची इच्छा आहे असा त्याचा निश्चितच अर्थ होतो. आणि या ज्ञानाचे अधिकारी दुर्लभ आहेत असं माऊली म्हणतात की परंतु अर्जुना विरळा जाणे म्हटलेला आहे की तो दुर्लभ तर आहेच. आणि त्याच्यासाठी फार सुंदर दृष्टांत सुद्धा माऊलीने दिला होता की इतक्या सर्व मनुष्य प्राण्यांनी युक्त असलेल्या या जगामध्ये जेव्हा एखादी युद्धासाठी सेना तयार केली जाते, तर ती एक लक्ष सैनिकांची सेना, त्याच्यासाठी ते सैनिक जसे निवडून निवडून त्याच्यातनं घेतले जातात. लोकसंख्या कितीही असली तरी तेवढ्या लोकांची जशी सेना तयार होत नाही, तर सेनेसाठी अतिशय निवडक अशा व्यक्ती घेतल्या जातात, निवडल्या जातात. अगदी त्याप्रमाणे. कारण ते प्रश्न काय आहे, मग मागच्या तोच आपण विचार केला होता आणि त्या शब्दाकडे मला पुन्हा लक्ष वेधायचं आहे आपल्या सगळ्यांचं. ते म्हणजे ज्ञानाचे अधिकारी दुर्लभ आहेत. म्हणजे काय, त्याच्यात सुद्धा एक अतिशय नेहमीप्रमाणे ज्ञानबाची मेघ आहे. ज्ञानाची ज्ञानाची इच्छा असणारे पुष्कळ असतील, पण ज्ञानाचे अधिकारी मात्र फार दुर्मिळ असं माऊली म्हणते, दुर्लभ आहेत. आणि या आस्थेच्या महापुरी अजून एक दृष्टांत माऊलीने दिला होता की खूप लोक आस्थेचा महापूर येतो, अनेक उपासना वर्ग असतात, अनेक ठिकाणी उपासना चालतात, अनेक 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 म्हणजे अगणित आपल्याकडे देवालय आहेत, अनेक संस्था आहेत, लाखो भाविक आहेत, ते सर्व आहे. पण असं जरी असलं तरी त्यातला पहिलं तीराला कोण लागतो, या इच्छेच्या महापुरात कोट्यावधी साधक प्रवेश करतात, ज्ञानाच्या इच्छेच्या. म्हणून मी ते 2 शब्द समोर ठेवले आपल्या, एक आपल्याला सावध करण्याच्या दृष्टीने, एक साधक म्हणून, की ज्ञानाच्या इच्छेच्या महापुरात कोट्यावधी साधक असतात, पण अधिकारी फार कमी असतात. आणि जे अधिकारी असतात ते पहिल्या तीराला लागतात, असा आपण मागच्याला विचार केला होता. मग अधिकारी कोण, अधिकारी कोणाला म्हणायचं, अधिकार संपन्न कसं होता येतं, अधिकार संपन्न होण्याचा मार्ग कोणता, असे बरेच त्याच्यामध्ये विचार येतात. तो आता आपला विषय नाही आहे चिंतनाचा, पण त्याचं एक थोडक्यात उत्तर आपण मागच्याला दिलं होतं, ते म्हणजे देहबुद्धीतील आत्मबुद्धी
करावी. सातत्याने जर आपला एक आग्रह राहिला असेल, का कारण ज्ञानाची इच्छा असणारे खूप आहेत, मी पुन्हा सारखं सांगतोय. पण मला जर अधिकार संपन्न व्हायचं असेल, तर तो अधिकार मला फक्त ज्या प्रमाणामध्ये माझ्या देहबुद्धीची आत्मबुद्धी होईल, त्या प्रमाणामध्ये मला तो अधिकार प्राप्त होत जाणार आहे. आणि हे नेमकं कोणाला ऐकायला आवडत नाही आणि बऱ्याचशा प्रमाणात सांगायलाही आवडत नाही. कारण आहे, जोपर्यंत असं शास्त्रीय विवेचन सुरू आहे, की जो आपल्या आजच्या चिंतनाचा विषय आहे. पंचमहाभूत, पंचीकरण, छान चालू द्या तुमचं काय तन्मात्रा वगैरे सुंदर ऐकायलाही छान गोड वाटतं. सांगणाऱ्याला पण छान वाटतं. कारण ऐकणाऱ्यावरती छाप पडते. अरे, काय यांना ज्ञान आहे सांगणाऱ्याला, असं ऐकणाऱ्याला वाटतं. उभयपक्षी आनंदी आनंद म्हणतात त्याला. म्हणजे ना सांगणाऱ्यावर काही जबाबदारी, ना ऐकणाऱ्यावर. कारण पंचीकरणाचं शास्त्र हे जसं आहे तसं ते झालेलं आहे. त्याच्यात करण्यासारखं काहीही नाही. पण देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं म्हटलं, की जबाबदारीची माळ गळ्यात येऊन पडते. म्हणून ना सांगणाऱ्याला ते आवडत, कारण सांगणाऱ्यावर जबाबदारी असते तसं वागण्याची, ना ऐकणाऱ्याला. पण पुन्हा मी सातत्याने तेच सांगतो, की संत आपल्याला काय आवडतं आणि काय आवडत नाही याचा विचार करत नाहीत. आपल्या काय शाश्वत हिताचं आहे, ह्याचा विचार ते सातत्याने करतात आणि म्हणून ते सातत्याने समर्थ आपल्याला एवढूशा त्या 205 मनाच्या श्लोकांमध्ये इतके वेळा सांगतात आणि शेवटी मी जसं मागच्या वेळेला सांगितलं 191 क्रमांकाच्या श्लोकामध्ये शेवटी आता काय सांगायचं ठेवावं त्यांनी म्हणतात, की देहे बुद्धीचा निश्चयो ज्या ढळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. आता पंचीकरणाचं शास्त्र मी जरी तोंडपाठ केलं, तरी कदाचित एखादी कुठे लेखी परीक्षा असेल तर त्याच्यात मिळतील मला पूर्णपैकी पूर्ण गुण, 5 पैकी 5, 10 पैकी 10. पण परमार्थाच्या परीक्षेत मी नापासच आहे. आणि आपल्याला परमार्थाच्या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. त्याच्यासाठी ही मांडणी आहे, की पहिलं तीराला मला जर लागायचं असेल, आत्ताची भाषा जर बोलायची झाली, त्या मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये, इतकंच नव्हे यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. कश्चिन् माम, त्या कश्चिन् माम मध्ये जर मला बसायचं असेल, तर एकमेव निकष आपल्या सर्वांच्या समोर आहे, की माझ्या देहबुद्धीची आत्मबुद्धी होते आहे की नाही. आता ती कशी करायची, त्याचे निकष काय, ती बघायची, हे सगळे विचार आपले आत्तापर्यंत बऱ्याच वेळा बघून झालेले आहेत आणि सातत्याने ते होतीलच. कारण ती सर्व साधनांची मार्मिकता आहे. पण विषय निघाला म्हणून ते सगळं आपण बोललो आणि त्याच्यासाठी मागच्याला एक उल्लेख केला होता. कारण मी नुकतंच भारतात जाऊन आलो. क्रियायोगाचं श्रवण परमपूज्य मंदाताईंच्या अत्यंत अधिकारी वाणीतून झालं. क्रियायोगाची व्याख्या आपण बघितली होती. त्याला तपस, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे त्याचे 3 भाग आहेत. अष्टांग योगाचे जे 5 यम, 5 नियम, त्या 5 नियमांपैकी हे 3 खास प्रापंचिकासाठी, कारण आपल्यासाठी यमनियम प्रापंचिकाला कठीण जातात. म्हणून हे 3च बाजूला काढलेले, पण हे 3 सुद्धा आपण कितपत करतो. तप म्हटलं की कपाळावरती काय येतात? पुन्हा एकदा आठ्या येतात. कारण त्रास होतो. आपल्याला सगळं त्रास न करून घेता सगळं जे काही मिळेल ते हवं असतं. व्यवहारातल्या सगळ्या प्रवृत्ती आपल्या घेऊन परमार्थात आपण येत असतो. त्यामुळे कायिक, वाचिक आणि मानसिक तप करणं अपेक्षित आहे. तपामुळे आपलं चित्त निष्पाप होतं. काय आहे तपाची संगती काय आहे? का एवढा तपाचा आग्रह आहे? कारण एक देहाचे, मनाचे, बुद्धीचे जे आपण लाड पुरवत असतो, त्याच्यामागे देहबुद्धीच आहे. पुन्हा मी तेच सांगतोय. हे देहबुद्धी ते आत्मबुद्धी कशी करावी याचाच विचार आपण करतो आहोत. आणि तप हा त्याचा फार मोठा भाग आहे. त्याच्यामध्ये देहाला तापवणं, मनाला तापवणं, वाचेला तापवणं. त्याने चित्त निष्पाप होतं.
असं निष्पाप झालेलं चित्त स्वाध्याय छान करू शकतं. स्वाध्यायाचा अर्थ आपण मागच्याला पुन्हा एकदा बघितला होता. पुन्हा आपल्याला वेळ नाही हे सगळं सविस्तर बघायला, पण स्मरण करून देण्यासाठी म्हणून स्वाध्यायाचा अर्थ आपल्या स्वशाखेचा अभ्यास, सद्ग्रंथांचा अभ्यास, नामस्मरण, ध्यान, आपण ज्याला बैठकीतलं साधन म्हणूया, हे सगळे ज्याला आपण साध्या भाषेमध्ये अभ्यास म्हणतो, त्याला म्हणायचं स्वाध्याय. हा स्वाध्याय ते चित्त करू शकतं. आणि ईश्वर प्रणिधान, ईश्वर प्रणिधानामध्ये एक मोठा त्याचा पैलू आहे, आपल्या कर्माचं फळ ईश्वराला अर्पण करणं. मग ते आधी कसं करायचं, नंतर कसं करायचं, सगळे विचार पुन्हा आत्ताचा विषय तो नाही. पण हे सर्व जर मी करत राहिलो तर काय होणार आहे, मी ज्ञानाचा अधिकारी होणार आहे आणि त्या कश्चिन माम मध्ये मी जाऊन बसणार आहे. त्याच्यानंतर आपण मागच्याला चौथा श्लोकही घेतला होता. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकारम इतियम मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. असा हा श्लोक मागच्याला वाचला होता आपण आणि त्याचा अर्थ बघायला सुरुवात केली होती. त्याच्यावरच्या ओव्या बघायला तर आपल्याला वेळ नव्हता मागच्या वेळेला. कोणी मागच्या वेळेला नसतील तर त्यांच्यासाठी पटकन अर्थ वाचतो की पृथ्वी जल अग्नी वायू आकाश, भूमी आपः अनलः वायु आणि खम, ही जी 5 भूत आहेत, पृथ्वी जल अग्नी, अग्नी म्हणजे अनल, वायू आकाश, हे 5. आणि पुढे म्हणतात मनोबुद्धिरेवच, मनः बुद्धी, आणि पुढे अहंकार, अहंकार इतियम मे भिन्ना, इति इयम मे प्रकृती अष्टधा, असं त्याचा पदच्छेद आपण मागच्याला बघितला होता. तर पुन्हा एकदा पृथ्वी जल अग्नी वायू आकाश हे 5 आणि मन बुद्धी अहंकार ही 3, अशी 8 प्रकारांनी भिन्न असलेली माझी प्रकृती आहे, असं भगवंत म्हणतायत. ईश्वर या जगाची निर्मिती करतो, हा विचार आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. त्यामुळे तो या जगाची उत्पत्ती करतो, या जगाची स्थिती तो सांभाळतो आणि योग्य वेळी याचा काय करतो, लयही तोच करतो. त्याचबरोबर ईश्वर काय करतो, या जगताची निर्मिती झाल्यानंतर, या सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर त्याच्यामध्ये तो प्रवेश करतो आणि प्रवेशाच्या माध्यमातून तो काय करतो, प्रशासन करतो. ही 5 मुख्य कामं ईश्वराकडे आहे. आपण काय बघतोय, तर हे जे सगळं वर्णन आहे, हे चौथा जो श्लोक आहे आपण आता मी जो वाचला, भूमिरापो नलो वायू, तर ही जी मांडणी आहे, ही मांडणी, ही जी शास्त्राची मांडणी आहे, जी म्हणजेच भगवंताचं जे सांगणं आहे, त्याच्या मागची भूमिका आपण समजून घेतोय. मी मगाशी बोललो, आपल्याला नुसतं असं काय म्हणूया, माहिती समजून घ्यायची नाही, नुसती माहिती ठीक आहे, तो त्या अभ्यासाचा एक भाग आहे. पण ही मांडणी कशासाठी चालली आहे, भगवंत का सांगतात आहे अर्जुनाला, तेही त्या युद्धक्षेत्रावरती, त्या प्रसंगी, हे विसरता कामा नये. आपण संदर्भ विसरून कधीच चालणार नाही. त्याचं महात्म्य काय आहे हे आपण बघतो आहोत. त्यामुळे जो दुसरा श्लोक होता या अध्यायाचा, ज्ञानम तेहम सविज्ञानमिदम वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्य, म्हणजे काय, की ज्या प्रकारे संशय न राहता अशेषतः वक्ष्याम्य अशेषतः, तू मला संपूर्णपणाने जाणशील. हा आपला विषय सुरू आहे, दुसरा श्लोक होता तो. संपूर्णपणाने मला जाणशील म्हणजे काय, हे आपण बघतो आहोत. संदर्भ विसरायचा नाही आहे, म्हणून मी पुन्हा एकदा मागे गेलो आणि पुन्हा आता आपल्या वाचनाकडे येतोय. संदर्भ काय सुरू आहे, की मला संपूर्णपणाने तू जाणशील. आता मी कोण आहे आपण ते बघितलं. 7व्या अध्यायाची सुरुवातच, त्याचं बीज जे आहे ते 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात कसं आहे, हा विचार करून आपला झाला. आता माझं स्वरूप, माझं म्हणजे भगवंताचं स्वतःचं स्वरूप आता भगवंत आपल्याला सांगतात आहेत.
आणि म्हणून मी ईश्वराचं जे प्रमुख कार्य आहे, की या विश्वाची उत्पत्ती करणं, या विश्वाची स्थिती सांभाळणं आणि या विश्वाचा योग्य वेळी लय करणं, एवढंच नव्हे तर त्याच्यात प्रवेश करून त्याचं प्रशासन करणं, हे ईश्वराचं कार्य आहे. त्यामुळे आता इथे जे भगवान जिथे जिथे शब्द येईल त्याचा अर्थ ईश्वर असा होतो. ही ईश्वराची 5 प्रमुख कार्य आहे. 6वं एक आहे, ते आपण सोडून देऊ सध्या. पण ही 5 प्रमुख कार्य ही ईश्वराची आहेत. आणि हे जो करतो त्याला प्रभू असं म्हणतात. हे जे सामर्थ्य त्याच्याकडे आहे, हे सर्व ठिकाणी अप्रतिहत सामर्थ्य सर्व ठिकाणी तो वापरू शकतो, म्हणून त्याला विभू असं म्हणतात. विभू याचा अर्थ व्यापक असा होतो. व्यापक सर्व ठिकाणी तो ते वापरू शकतो, म्हणून त्याला विभू म्हणतात. त्याच्याजवळ काय म्हणतो आपण त्याला, षडैश्वर्य संपन्न असा तो आहे. 6 प्रकारचे ऐश्वर्य आपल्याला स्मरण करून देतो. मागच्याच अध्यायामध्ये 37 क्रमांकाची ओवी आली होती, तेव्हा आपण त्याचा अभ्यास केला होता. ती ओवी आहे, ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ. त्याला म्हणतात, हे जे 6 गुण आहे ना, त्यांना संस्कृतामध्ये भग असं म्हणतात. आणि या 6ही गुणांचा जो स्वामी, त्याला म्हणायचं भगवान असा तो शब्द तयार झालेला आहे. हे आपण 6व्या अध्यायात बघितलं होतं. जसं आपण गाडीवान, गाडीचा मालक, गाडीचा चालक, गाडीवान, दारवान, हे जसे शब्द आहेत मराठीमध्ये, तसा हा भगवान शब्द आहे. हे जे 6 गुण आहेत, कोणते? त्रैलोक्यात विस्तारलेले, काल मर्यादा रहित आणि निष्कलंक असे यश, पहिला गुण आहे त्याच्याजवळ. दुसरा आहे श्री, म्हणजे कधीही वियुक्त न होणारी लक्ष्मी म्हणजे श्री. तिसरा आहे औदार्य, पात्रापात्रतेचा विचार नसलेले अमर्याद आणि स्वतंत्र औदार्य. आपण त्याचा खूप विचार केला होता मागच्या वेळेला, की तो जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो हा विचार करत नाही की हे दुर्जनाचं घर आहे की सज्जनाचं घर आहे. हा सगळा विचार आपण मागच्याला केला होता. आता नाही तो विचार आपल्याला करायचा. पण ऐश्वर्य काय आहे ते सांगतोय मी. औदार्य, सर्व विषयांचे सामान्य विशेष रूपाने सर्व काळ व अप्रतिहत ज्ञान, त्याला सर्वज्ञ आणि सर्ववित असे 2 शब्द आपण समजून घेतले होते तेव्हा. पुढे आहे वैराग्य, इतकं सगळं असून सुद्धा इहपर लोकातील भोगांविषयी वैराग्य. आणि 6वं आहे ऐश्वर्य, म्हणजे अखिल विश्वावर अकुंठित सत्ता असलेले त्याचं हे ऐश्वर्य. हे 6 सर्वश्रेष्ठ गुण ज्याच्या ठिकाणी राहतात, या 6 गुणांचा जो स्वामी, या गुणांना पुन्हा एकदा संस्कृतमध्ये भग म्हणतात. आणि त्यांचा स्वामी जो, तो भगवान, तो ईश्वर. त्यामुळे त्याचं प्रभुत्व कळलं पाहिजे, त्याचं ईश्वरत्व कळलं पाहिजे, त्याचं विभुत्व कळलं पाहिजे. इतकं सगळं असून तो या सर्वांमध्ये अलिप्त कसा आहे, अलिप्ततेने व्यापून कसा आहे, हेही कळलं पाहिजे. हे सर्व कळणं म्हणजे भगवंत यथार्थपणे कळणं असा होतो. आणि म्हणून या पार्श्वभूमीवरती आपल्याला हे पुढचे काही श्लोक आता समजून घ्यायचे आहे. का? कारण हाच भगवंत ही सृष्टी कशी प्रसवतो आहे, हे आपण शिकतो आहे. आलं लक्षात? नुसतं श्लोक वाचला आणि त्याचा अर्थ, पृथ्वी जलन ती यादी वाचली आणि ते सगळं, ते करायचं काय त्याचं हे कळलं पाहिजे. हे मी कशासाठी शिकतो आहे, म्हणजे किती पद्धतीने आपल्याला ईश्वराची, भगवंताची आराधना करता येते, किती पद्धतीने, किती वेगवेगळ्या निमित्ताने आपल्याला त्याचं स्मरण राहू शकतं, म्हणजेच आपल्याला त्याचं अनुसंधान टिकवता येऊ शकतं. एक साधक म्हणून मला त्याच्यातनं काय घ्यायचं आहे हे मी सांगतोय. त्याच्यासाठी हे ज्ञान प्राप्त करायचं आपल्याला, त्याच्यासाठी हे शिकायचं आहे. इतक्या पद्धतीने तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि आता भगवंत सांगायला सुरुवात करतात आहे, की माझी जी प्रकृती आहे,
भगवंत म्हणतात आहे ती 8 प्रकारांनी भिन्न झाली. हे जे एकोहम बहुश्याम, मी एक आहे मी बहु व्हावं वगैरे, ही जी अध्यारोपाची भाषा आहे, त्याची या सृष्टीची पुढची जी संगती आहे ती लावण्याचा हा प्रयत्न आहे. पण त्याचं मूळ आपल्याला विसरायचं नाहीये. आणि इथे हे जे 8 प्रकारांनी भिन्न असलेली प्रकृती रष्टधा, भिन्ना प्रकृती रष्टधा या शब्दावरती भाष्य करताना आचार्य म्हणाले होते की भूमिही इति पृथ्वी तन्मात्रम उच्यते न स्थूला म्हणाले होते. म्हणजे मागच्याला आपण अर्थ पाहिला म्हणून मी म्हणाले होते असा शब्द प्रयोग केला. आचार्य म्हणतात भिन्ना प्रकृती रष्टदा इति वचनात, म्हणजे इथे भिन्न म्हटल्यामुळे याचा अर्थ ते शुद्ध मराठीमध्ये सेपरेट म्हटलं की लगेच कळतं, वेगवेगळे, पृथक, भिन्न असे असल्यामुळे आचार्य आपल्याला इथे अतिशय सुंदर मार्मिकता म्हणा किंवा बारकावा सांगतात आहे. काय की इथे तन्मात्रांचा विचार आहे. म्हणजे काय आहे, सूक्ष्म महाभूतांचा विचार हा सुरू आहे. अत्यंत महत्वाचा बारकावा आपल्याला आचार्यांनी सांगितलेला आहे. आणि तो आपण मागच्याला बघत होतो. तन्मात्रा म्हणजे काय, तर पंचीकरणाचं शास्त्र बोलता बोलता आपण म्हटलं होतं की आपलं तेव्हा वेळ झाली होती, म्हटलं होतं आपण पुढच्या वेळेला त्याचा विचार करूया. पहिले आपण तन्मात्रा शब्द एकदा समजून घेऊ आणि मग पुढे जाऊ. मागच्याला ती व्याख्या मी सांगितली नव्हती. तन्मात्र याचा अर्थ तत्, तत् शब्द त्याच्यामध्ये येतो. तत् याचा अर्थ ते, नपुंसकलिंगी शब्द आहे. भूतांसाठी असल्यामुळे ते भूत नपुंसकलिंगी शब्द आहे. तत् आणि मात्र म्हणजे केवळ, त्यामुळे केवळ तेच त्याचा अर्थ तन्मात्र असा होतो. त्यामुळे सर्वप्रथम जेव्हा या भूतांची निर्मिती झाली तर पहिलं भूत आकाश, आपण मागच्याला तो विचार केला होता. पहिलं आकाश, आकाश म्हणजे केवळ आकाश, केवळ तेच, म्हणून त्याला तन्मात्र असं म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे इथे जे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश उलट्या क्रमाने गेलेले आहेत. ते वायू म्हणजे आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी असा तो क्रम आहे खरं, पण ते उलट्या क्रमाने गेलेले आहे. पण इथे जो अर्थ आलेला आहे त्याचा अर्थ पृथ्वी तन्मात्र असा होतो, जल तन्मात्र, अग्नी तन्मात्र, वायू तन्मात्र आणि आकाश तन्मात्र. सध्या आपण या पाचांचाच विचार करू. मन, बुद्धी, अहंकार याचा वेगळा विचार आपल्याला करावा लागणार आहे. सर्वप्रथम हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की तन्मात्र याचा अर्थ आपण आता शिकलो आपण. तत् म्हणजे केवळ तेच, आणि मात्र म्हणजे केवळ, आणि तत् म्हणजे ते, केवळ तेच म्हणजे तन्मात्र. आता तन्मात्र याचा अर्थ सूक्ष्म महाभूत असा होतो. सूक्ष्म याचा अर्थ इंद्रिय गोचर नसलेलं. हा जो बारकावा आहे जो आचार्यांनी आपल्या लक्षात आणून दिला, कारण इथे भिन्न प्रकारची म्हटलेली आहे प्रकृती. भिन्न, पृथक, म्हणजे अजून त्यांचं एकमेकात मिसळणं वगैरे झालेलं नाही, म्हणजेच पंचीकरण अजून व्हायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 3, आता आपला हा जो मुद्दा आहे, हे पंचीकरणाचं शास्त्र मी जे बोललो होतो ते जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी स्लाइड मला दाखवायची. आता ही स्लाइड मी मागच्याला एकदा दाखवली होती, जर तुमच्या स्मरणात असेल तर. पण अनेक नवीन लोक वाचनात आलेले आहेत आणि खिडक्या जरी बंद असल्या तरी ते लक्षपूर्वक ऐकतायत अशी माझी श्रद्धा आहे नेहमीप्रमाणे. तर त्या दृष्टीने पण आपण ही स्लाइड बघूया आणि पुन्हा एकदा छान समजून घेऊया, कारण आपण बघितली जरी असली तरी आपल्या विस्मरणात ती गेली असणार आहे. शांतपणे समजून घेऊ, कारण आत्ताचा जो श्लोक आहे तो छान समजून घेण्यासाठी ही स्लाइड खूप महत्वाची आहे. स्लाइड याच्यासाठी ते एका त्या पृष्ठाचं काढलेलं हे छायाचित्र आहे आणि विचारसागर रहस्य नावाचा जो अतिशय प्रसिद्ध ग्रंथ त्याच्यातली ही आकृती आहे.
सर्वप्रथम ब्रह्माधिष्ठान म्हटलेलं अगदी वरून सुरुवात करूया आपण. कारण ही स्लाईड किंवा ही आकृती कशी वाचायची हा एक वेगळा विषय आहे. म्हणून तुम्ही माझ्यासोबत ती वाचा, म्हणजे तुम्हाला जास्त अजून समजायला सोपं जाईल. ब्रह्म अधिष्ठान म्हटलेलं आहे आणि माया त्याच्यानंतर कारणाध्यास. आता आला एक एक शब्द, कारणाध्यास, कार्याध्यास. आपला आत्ताचा विषय नाही, पण आता शब्द आल्यामुळे थोडंसं तरी त्याचा उल्लेख, त्याचं स्पष्टीकरण दिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. ही जी मूळ माया आहे, इथे जो माया शब्द आहे ना, त्याला मूळ माया असं म्हणतात. ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण अविद्या म्हणूया किंवा त्याला अज्ञान म्हणूया, याला कारणाध्यास असं म्हणतात. आणि त्या मायेचा जो खाली दिलेला पसारा आहे सगळा, त्याला कार्याध्यास असं म्हणतात. अध्यासाचे 2 प्रकार आहेत. कार्याध्यास आणि त्या कार्याचं जे कारण, अज्ञान म्हणा, अविद्या म्हणा, माया म्हणा, तिला कारणाध्यास म्हणतात. पुन्हा खूप बारकावे याच्यामध्ये आहे, आपल्याला त्या सगळ्यांमध्ये जायचं नाहीये, नाही तर आपला मुख्य विषय बाजूला पडेल. पण एक बारकावा आत्ता सांगून ठेवतो की अज्ञानाला सुद्धा अधिष्ठान कोणाचं आहे? ब्रह्माचं आहे. असे बारकावे खूप त्याच्यामध्ये असतात. पण मी अजून वरतीच आहे, अजून मी खालच्या आकृतीच्या स्पष्टीकरणाला सुरुवातच केलेली नाहीये. पण काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे की आपण काय बघतो आहे. पुन्हा एकदा संदर्भ, तत्पदाचा वाच्य बघतो आहे. विसरलं नसेल तर 7व्या अध्यायापासून काय सुरू झालेलं आहे? तत्पदाचं वाच्य म्हणजे ईश्वर. ईश्वराचं स्वरूप काय आहे ते आपण बघतो आहोत. आणि साध्या भाषेमध्ये ब्रह्म अधिक माया, ही जी आकृती आपल्याला काय शिकवते आहे? ब्रह्म अधिक माया बरोबर काय आहे? ईश्वर. आणि खाली आता ब्रह्म आपल्याला माहिती आहे, निर्गुण निराकार सगळं वर्णन त्याचं आपल्याला पूर्ण कल्पना आहे त्याची. पण जेव्हा मायेचा त्याच्यामध्ये समावेश होतो, माया गृहीत धरल्या जाते, तेव्हाच ईश्वर सिद्ध होतो. आणि खाली जे दिलेले आहेत ना, सगळ्या गुणांचं वर्णन आहे. याचा अर्थ काय आहे? ईश्वर कसा आहे? सगुण आहे. पण तो निराकार आहे. कारण ही सूक्ष्म माया, वरती काय दिलेलं आहे? सूक्ष्म सृष्टीचं दिलेलं आहे ना वरती. मला वाचता येत नाहीये. झूमची पट्टी आली आहे म्हणून. पण सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती कशी आहे त्याचं हे वर्णन आहे. म्हणून ईश्वर आपल्या शास्त्रामध्ये कसं सांगितलेलं आहे? सगुण पण निराकार सांगितलेलं आहे. एकेका गोष्टीचं स्पष्टीकरण आपल्याला त्याच्यातून कसं मिळत जातं. आणि उलट आपल्याला जेव्हा जायचं आहे, ईश्वराकडून ब्रह्माकडे किंवा मायेकडून ब्रह्माकडे जायचं आहे, तेव्हा त्यातनं वजा काय करायचं आपल्याला? माया. तेव्हा आपण ब्रह्मापर्यंत पोहोचणार आहे. पण तो विषय आत्ता नाहीये. तो विषय आपला कधी होणार आहे? 80 पदाचे जे अध्याय आहेत, शेवटचे 6 म्हणजे 13व्या अध्यायापासून, तेव्हा तो विचार आपला होणार आहे. आत्ता आपला जो विचार सुरू आहे तो ईश्वराचा सुरू आहे. पण ईश्वर सगुण निराकार कसा, याचा आपण आता विचार केला. आता ही माया जी आहे तिला प्रकृती असं म्हणतात. माया हे एक साधारण नाव आहे, पण त्या मायेला आत्ताची जी अवस्था आहे, या आकृतीमध्ये जे दाखवलेलं आहे की अजून सगळी निर्मिती व्हायची आहे, त्याला काय म्हणतात? तेव्हा तिला तिथे प्रकृती असं म्हणतात. आणि ती खाली दिलेलं आहेच त्याला तमः प्रधान. आणि तिथे हे जे 3 गुण असतात, रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण, या तिन्ही गुणांची साम्यावस्था तिथे असते. शुद्ध मराठीमध्ये त्याला इक्विलिब्रियम असा शब्द आहे. शुद्ध मराठीतले शब्द वापरले की बऱ्याच वेळेला लवकर कळतो, म्हणून मी ते वापरत असतो, आपल्याला माहिती आहे. पण त्याला गुणसाम्यावस्था असं म्हणतात. आणि जेव्हा त्या गुणसाम्यावस्था बिघडते, तेव्हा त्याच मायेला गुणक्षोभिणी असं म्हणतात. दासबोधातले शब्द आहेत बरं का. गुणक्षोभिणी. आता ही माया गुणक्षोभिणी झालेली आहे, ती तमःप्रधान होते. आणि तमःप्रधान जेव्हा होते तेव्हा त्याच्यापासून काय होतात की 5 महाभूत निर्माण होतात. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. डावीकडून उजवीकडे वाचायचं. नंबर क्रमांक 1, 2, 3, 4, 5 दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी नाही दिलेला आहे, पण आपण एक कसा
त्यामुळे खूण करून घेऊ शकतो, बाण दाखवू शकतो. कारण आकाशापासून वायूची निर्मिती आहे, वायूपासून अग्नीची निर्मिती आहे, अग्नीपासून जलाची आणि जलापासून पृथ्वीची. आणि या प्रत्येक भूताचं, महाभूताचं आपापला गुण आहे. जसा आकाशाचा गुण शब्द आहे, वरती दिलाय त्याच्या, वायूचा स्पर्श आहे, अग्नीचं रूप आहे, जलाचा रस आहे आणि पृथ्वीचा गंध आहे. आता हे जे 5 गुण आहेत त्यांनाच 5 कधी कधी विषय असंही म्हणतात. ते कसं ते आपण पाहूया. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध 5 विषय ऐकलेले आपण, पण हे गुण सुद्धा आहेत. आता आकाश हे जे महाभूताचं आहे, तिथे काय लिहिलंय कंसामध्ये अपंचीकृत भूत. आपण काय बघतो आहे, आपण या आकृतीकडे का वळलो, आपण काय समजून घेतो आहे, तन्मात्रा. तो शब्द नाही आहे इथे आकृतीमध्ये, पण अपंचीकृत भूत याचा अर्थ तन्मात्रा, सूक्ष्म, अजून ते एकमेकात मिसळलेले नाहीत. जे आचार्य सांगतात आहे की, किंवा भगवंत जे म्हणतात आहे की 8 प्रकारांनी भिन्न असलेली माझी प्रकृती, त्या भिन्न प्रकृतीचं अजून जास्त स्पष्टीकरण या आकृतीमध्ये आहे, म्हणून आपण समजून घेतो. आता हे जे आकाश नावाचं सूक्ष्म अपंचीकृत भूत म्हणजे तन्मात्रा, मी सारखे सारखे ते शब्द वापरतोय आपल्या मनावरती बिंबावे म्हणून. त्याच्या रजोगुणापासून काय होतं, एक कर्मेंद्रिय तयार होतं, त्याचं नाव आहे वाणी. वायूच्या रजोगुणापासून हात, अग्नीच्या रजोगुणापासून पाय, जलापासून उपस्थ वगैरे वगैरे आणि गुद. हे जे कर्मेंद्रिय इथे दिलेले आहेत, पुन्हा ही जर सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती असेल तर हात आणि पाय म्हटल्याबरोबर आपल्याला जे डोळ्यांनी हात आणि पाय दिसतात त्याचं हे वर्णन नाही, कारण इंद्रिय गोचर सृष्टीचं हे वर्णनच नाही. त्यामुळे जसं खाली ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत, जसं आकाशाच्या सत्वगुणापासून श्रोत्र नावाचं ज्ञानेंद्रिय तयार होतं, वायूपासून त्वचा होते, अग्नीपासून नेत्र होतं, जलापासून रसना. आता इथे नेत्र म्हटलं की डोळे, मग डोळे म्हणजे आपल्याला जे डोळ्यांनी दिसतात, म्हणजे इतरांचे किंवा आपले स्वतःचे आरशामध्ये, तर त्या डोळ्याचा इथे उल्लेख नाही आहे. ही जी आहे ही अत्यंत सूक्ष्म अशी ही ज्ञानेंद्रिय आहेत, अत्यंत सूक्ष्म अशी ही कर्मेंद्रिय आहेत. आता त्या ज्ञानेंद्रियाच्या गोलकामध्ये ती राहतात वगैरे, हे बाकीचे जे बारकावे म्हणूया, स्पष्टीकरण, ते आत्ता सोडून देऊ. आपल्याला एका विशिष्ट पातळीवरती आत्ता हे समजून घ्यायचं आहे, फार खोलात प्रत्येक गोष्टीच्या जायचं नाही. पण मुद्दा असा आहे की श्रोत्र नावाचं जे इंद्रिय आहे, माझा कर्सर तुम्हाला दिसत असेल तर क्रमांक 1, ते आकाश नावाच्या अपंचीकृत भूतापासून झालेलं, आणि म्हणून त्याचा जो गुण आहे तो शब्द. आणि ही कशी मांडणी कशी आहे पहा, कानाचा विषय काय आहे, शब्द. अगदी तसं त्वचेचा विषय काय आहे, स्पर्श. नेत्राचा विषय काय आहे, रूप. रसनेचा रस. ह्या पद्धतीने आपल्याला ही आकृती वाचायची आहे, समजून घ्यायची. त्यामुळे 5 कर्मेंद्रिय रजोगुणापासून, 5 भूतांच्या, 5 ज्ञानेंद्रिय त्याच्या सत्वगुणापासून, आणि ह्या सर्व भूतांचा रजोगुण जेव्हा एकत्र केला जातो, मिलित रजोगुण म्हटलेला आहे त्याला, त्या मिलित रजोगुणापासून काय निर्मिती होते, त्याच्या रजांशापासून, मिलित रजांशापासून 5 प्राण तयार होतात. प्राण, अपान, समान, उदान, व्यान वगैरे. अगदी त्याचप्रमाणे या 5ही भूतांचा सत्वगुण जर एकत्र केला तर त्याच्यापासून काय तयार होत आहे, त्याच्या सत्वांशापासून मन, बुद्धी, चित्त, अहंकार, थोडक्यात अंतःकरण. आणि अंतःकरण हे ज्ञानाला हेतू आहे, शास्त्राची मांडणी आहे. आपल्याला ज्ञान कोणामुळे होतं, अंतःकरणामुळे होतं. अंतःकरण कशापासून तयार झालंय, काय सांगते आपल्याला आकृती ही, सत्वगुणापासून. सत्वगुणाचा आणि ज्ञानाचा फार जवळचा संबंध आहे. कशी मांडणी आहे पहा, किती अत्यंत तर्कशुद्ध अशी ही मांडणी आहे. म्हणून मी आकृती मुद्दाम दाखवली की आपल्या डोळ्यासमोर सदैव ही असावी, म्हणजे मग आपल्याला हे पुढचं सगळं जे आपण समजून घेणार आहोत
हे समजायला सोपं जाईल. आता याच्यामध्ये जर मी हे 5 कर्मेंद्रिय धरली बरं का, वाणी, हात, पाय, उपस्थ आणि बुध, हे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, श्रोत्र, त्वचा, नेत्र, रसना, घ्राण, हे 5 आणि 5 किती झाले? 10. उजव्या बाजूचे 5 प्राण किती झाले? 15. आणि या डाव्या बाजूला जे 4 अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत, त्याला कधी कधी एकही धरतात, त्याला केवळ अंतःकरण म्हणतात. तर 15 आणि 1 काय झालं? 16. आता एका पद्धतीप्रमाणे हे 16 घटक, दुसऱ्या पद्धतीप्रमाणे हे 15 आता मी सांगितलेले आणि त्याच्यात हे 4 जर मिसळले किती होतात? 19. म्हणजे एका पद्धतीप्रमाणे 16, एका पद्धतीप्रमाणे 19 आणि तिसऱ्या पद्धतीप्रमाणे त्याच्यात जर हे वरचे 5 विषय पण मिसळले, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, तर काय होतात? 5 चोक 20 आणि हे 4 24 आणि ते केवळ अंतःकरण मी म्हणालो 5 25. म्हणजे कुठल्या पद्धतीप्रमाणे आपण बोलतो आहे त्याप्रमाणे एकतर 16 घटक किंवा 19 घटक किंवा 25 घटक मिळून काय तयार होतं? आपला सूक्ष्म देह. आलं लक्षात? ही गाडी कुठे जाते शेवटी? कारण वरती पुन्हा काय शीर्षक काय आहे? सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती. आणि पुन्हा एकदा कशापासून होते? ही अपंचीकृत भूतांपासून होते, म्हणजेच तन्मात्रांपासून होते. आणि हे वर्णन भगवंत करतात आहे की ही जी माझी काय म्हणूया प्रकृती आहे, ही 8 प्रकारांनी भिन्न होते. ते 5 आपल्या वरती समोर आहेत आणि मी आता जी 3 बाजूला ठेवलेले आहेत, मनबुद्धी अहंकार, इथली जी मांडणी आहे ती मनबुद्धी अहंकाराची आहे. त्याचा आपण विचार करणार आहोत. पण त्याच्या आधी मी तुम्हाला अजून एक स्लाइड दाखवून देतो. ही पण स्लाइड मागच्याला मी दाखवली होती आणि ही स्लाइड अनुभव असा आहे की प्रेझेंटेशन मोडमध्ये नीट दिसत नाही बहुतेक. ही 2 नावं दिसत नाहीत ना तुम्हाला? ते प्रेझेंटेशन मोडमध्ये असल्यामुळे. तर ठीक आहे, आपण त्याच्यातनं बाहेर जाऊन गेलो समजा मी आता. आता दिसतंय? तर हे पंचीकरणाच्या आता स्थूल सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार आहे. 5 महाभूत आहेत, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. मी जर स्लाइड शो मोडमध्ये गेलो, हे आकाश, वायू, अग्नी, हे जल आणि पृथ्वी असं आता समजून चला तुम्ही. दिसत नाही ती नावं, पण प्रेझेंटेशन मोडमध्ये जाण्याचा उद्देश असा की हे जे 5 महाभूत आहे, आता आपण काय ही स्लाइड का दाखवतोय मी? आता पंचीकरण कसं होतं? मगाशीची जी स्लाइड होती, जी आकृती होती, ती आपल्याला काय समजून सांगत होती? सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती कशी झालेली आहे. आणि आता हे जे चित्र आपल्यासमोर काढलेलं आहे, हे मुद्दाम तयार केलेलं आहे. हे कुठल्याही ग्रंथातलं नाही. हे माझा मुलगा अद्वैत त्यांनी तयार करून दिलं आपल्यासाठी, आपल्या अभ्यासाची सोय म्हणून. तर पंचीकरण कसं होतं? तर एका पद्धतीप्रमाणे त्याचं स्पष्टीकरण असं आहे की आकाश नावाचं जे भूत आहे किंवा वायू म्हणा, अग्नी म्हणा, एक आकाश आपण उदाहरण म्हणून घेऊ. त्याचा एक अर्धा भाग बाजूला काढायचा 50% आणि उरलेल्या 50चे 4 तुकडे करायचे. तसंच वायूचं करायचं, तसंच अग्नीचं करायचं, तसंच जलाचं म्हणजे पाण्याचं आणि तसंच पृथ्वीचं. आणि हे केल्यानंतर पुढची पायरी आहे, हे आकाशातलं जे अर्धा भाग आहे तो तसाच ठेवायचा आणि हे उरलेले 4 आकाशातले बाजूला काढायचे आणि त्यातला वायूचा एक भाग घ्यायचा, अग्नीचा एक, आता जलाचा एक आणि पृथ्वीचा एक, म्हणजे 1/8 जो भाग आहे दुसऱ्या भूताचा तो घ्यायचा आणि असे 1/8 अशा करून उरलेला अर्धा. आता याच्यामध्ये आकाश नावाचं काय झालं? आता महाभूत तयार झालं पंचीकरणानंतरचं. त्याच्यामध्ये चव कशाची असणार आहे? जास्त आकाशाची असणार आहे, कारण आकाश त्याच्यात 50% आहे आणि उरलेले वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे त्याचे 1/8 प्रमाणामध्ये आहे.
तसंच या वायूचं, याच्यामध्ये चव कशाची असणार आहे? वायूची. त्यामुळे ज्या महाभूताचं प्रमाण जास्त, त्याच्या गुणाचं अधिक्य जास्त. अशा पद्धतीने हे पंचीकरणाचं शास्त्र आहे. आता काही याच्यामध्ये इथे जसं एक अष्टमांश घेतलेला आहे, दुसऱ्या एका म्हणजे दुसऱ्या एका उपनिषदामध्ये म्हणूया, वेदामध्ये त्याचं वर्णन करताना वेगळं प्रमाण घेतलं आहे. फरक काही पडत नाही आपल्याला, प्रमाणाशी काही घेणं देणं नाही, कारण आपण कुठे जाऊन तिथे मोजणार आहोत. आपल्याला पंचमहाभूतांच्या व्याप्तीची कल्पना तरी आहे का? मुद्दा हा की हे जेव्हा ह्या पद्धतीने एका विशिष्ट प्रमाणामध्ये, आता एक शब्द वापरूया आपण, विशिष्ट प्रमाणात, म्हणजे कुठेही वादासाठी जागा शिल्लक राहत नाही, एका विशिष्ट प्रमाणामध्ये मिसळले जातात आणि त्याच्यातनं जे तयार होतं त्याला काय म्हणायचं? आता दासबोधातला शब्द वापरायचा झाला तर जडमाया. ही आहे जडमाया. हे आहे आकाश, जे इंद्रिय गोचर आता होतं. वायू नावाचं जे पंचमहाभूत आहे ते आता इंद्रिय गोचर. इंद्रिय गोचर म्हणजे सगळ्या गोष्टी डोळ्यांनाच दिसतात असा अर्थ नाही. वायूचा स्पर्श जाणवतो की नाही आपल्याला? स्पर्शाने कळतो, कारण त्याचा गुणच तो आहे स्पर्श. अग्नीचा रूप, हे सगळं आपण बघितलेलं आहे. अशा पद्धतीने हे पंचीकरण होतं. हे पंचीकरणाचं शास्त्र आहे. आणि मागच्याला आपण बोललो होतो, दासबोधातली भाषा जी आहे ती गुणमाया, म्हणजे मूळ माया, गुणमाया, जडमाया अशीच आहे. दासबोधातली ती ओवी आहे की ब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायेपासून गुणमाया, गुणमायेपासून तया गुणास जन्म. म्हणजे जे त्रिगुण निर्माण होतात त्याच्यापासून निर्माण होतात. असो, ह्या दोन आकृत्या ज्या आपल्यासमोर मांडल्या, त्यातून आपल्याला हा विषय जास्त स्पष्ट व्हायला मदत होईल असं वाटलं. ज्ञानेश्वरीकडे परत येऊया आपण आणि मगाशी मी जे 3 बाजूला ठेवले, मन, बुद्धी आणि अहंकार, त्याचा विचार करूया. कारण आपण इथे बघतोय की कारण समजून घेतोय आपण प्रत्येक गोष्टीचं. माया जी आहे, मूळ माया, हे त्याचं कारण आहे. कोणाचं? ही जी सगळी सृष्टी प्रसवलेली आहे त्याचं ते कारण आहे. पण या सगळ्याचं मूळ कारण काय? पहिली आकृती आठवायची मी दाखवलेली. सगळ्यात वर काय होतं? ब्रह्माचं अधिष्ठान होतं आणि त्याच्यामध्ये माया होती. त्यामुळे ब्रह्माचं जे असणेपणा आहे, स्फुरदरूप, सत्ता रूपाने स्फुरदरूप जे ब्रह्म, त्याचा जो गुण आहे, आता तो म्हणायची झाली भाषा, ब्रह्माचा गुण नसतो, ब्रह्माला लक्षण नाही वगैरे, ती मांडणी वेगळी आहे. पण आता गुणाच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याचा जो असणेपणा आहे तो या सर्व महाभूतांमध्ये आणि पुढच्या सर्व घटकांमध्ये आहे. आणि माया जी खरं मुळात नाही, त्यामुळे तिचा जो नसणेपणा आहे, तिचं जे मिथ्यात्व आहे, ते या सगळ्यांमध्ये आहे. जसं आपण मागच्याला पाहिलं होतं, आकाशाचा शब्द काय आहे? गुण. आकाशाचा गुण काय आहे? शब्द. आणि आकाशापासून काय निर्माण झालं? वायू. त्यामुळे वायूमध्ये सुद्धा तो गुण कसा आहे? वायूचा स्वतःचा स्पर्श नावाचा गुण तर आहेच, पण त्याच्यामध्ये आकाशाचा पण आहे, कारण आकाश त्याचं कारण आहे. वायूपासून अग्नी, अग्नीमध्ये त्याच्यामुळे आकाशाचाही गुण आहे, वायूचा पण गुण आहे आणि अग्नीचा स्वतःचा गुण आहे. ही जी मांडणी आपण मागच्याला बघितली होती, ती त्या दृष्टीने पाहिली होती. त्यामुळे त्याचं मूळ काय आहे या दृष्टीने विचार करावा लागतो. आणि आता आपण जे मन, बुद्धी आणि अहंकाराचा विचार करतो आहे, या तन्मात्रांचा स्वीकार करताना, म्हणजे थोडक्यामध्ये कारणांचा स्वीकार करताना आचार्यच म्हणतात आहे की इथे मन याचा अर्थ आपण ज्याला साध्या दृष्टीने मन म्हणतो, माझ्या मनाला हे पटत नाही, असं आपल्याला ज्या मनाचा अनुभव आहे, पुन्हा त्या मनाचं हे वर्णन सुरू नाही. तिथे त्या मनाचं जे कारण, जसं या पंचमहाभूतांचं कारण, त्याच्या मागच्या ज्या तन्मात्रा, त्याच्या मागची माया, हे सगळं आपण कारणात, म्हणून ते कारणाध्यास असा शब्द आपण मागच्याला बघितला, आता या आकृतीत बघितला. त्या दृष्टीने मनाचं कारण काय आहे तर अहंकार, असं आचार्य म्हणतात. त्यामुळे ते उल्लेख मनाचा असला तरी त्याच्या कारणाचा स्वीकार करायचा आहे, म्हणजे अहंकाराचा. ते कसं?
आता मनाचं काम काय आहे? संकल्प आणि विकल्प. अनेक वेळा आपण त्याचा विचार केला आहे. संकल्प विकल्पात वृत्ती सा मना. संकल्प कोण करतं? विकल्प कोण करतं? जो कर्ता आहे, जो कर्म करतो, तोच संकल्प करतो की नाही? तोच विकल्प करतो. मग कर्ता कोण आहे? ज्याच्याजवळ अहंकार आहे तो कर्ता आहे. आलं लक्षात? कसं मनाचं मूळ कारण अहंकार आहे. आणि म्हणून आचार्य इथे असं म्हणतात आहे की मनाचं जे कारण आहे तो अहंकार, त्याचा इथे आपल्याला स्वीकार करायचा आहे. अगदी त्या पद्धतीप्रमाणे बुद्धीचं कारण, इथे जरी बुद्धीचा उल्लेख असला तरी आपल्याला काय स्वीकारायचं आहे? महत्तत्व. महत्तत्व नावाचा शब्द येणारच आहे पुढच्या ओळीमध्ये 15 क्रमांकाच्या. पण महत्तत्व याचा अर्थ जर कोणाला माहिती नसेल तर समष्टी बुद्धी. समष्टी आपल्याला माहिती आहे, समष्टी आणि व्यष्टी किंवा ब्रह्मांड आणि पिंड. जे ब्रह्मांडी तेच पिंडी हा शब्द वाक्यप्रयोग आपण बऱ्याच वेळा केला आहे. त्यामुळे विश्वाची जेव्हा उत्पत्ती होते तेव्हा एक समष्टीची बुद्धी असते. विराट पुरुषाचं वर्णन आपण ऐकलंय पुरुष सुक्तामध्ये, ते वर्णन फार छान पद्धतीने येतं. तर त्याची जी बुद्धी, त्याला समष्टी बुद्धी असं म्हणतात, त्याला महत्तत्व म्हणतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला मिळालेली ती बुद्धी. म्हणजे बुद्धीचं मूळ कारण काय झालं? महत्तत्व. आणि पुढे अहंकार, आणि अहंकाराचं कारण आहे अविद्यायुक्त अव्यक्त. अव्यक्त अव्यक्त नावाचं तत्व आपण बऱ्याच वेळा विचार केलेला आहे. जगाची निर्मिती होण्यापूर्वी ब्रह्माच्या अधिष्ठानावरती पूर्वीच्या सृष्टीचा जो प्रलय होतो तेव्हाच्या जीवांची जी बीज असतात, ती बीज ज्या तत्वामध्ये सुरक्षित ठेवली जातात, प्राधान्याने, त्याला तिथे त्या मायेला तिथे प्रधान असं नाव आहे. प्रकर्षाने ठेवलेली, सुरक्षित ठेवलेली. जसं आता बी बियाणं असतं की नाही आपलं, पूर्वीच्या काळी शेतकरी लोक करायचे, आजकाल सारखी कीटकनाशक वगैरे तेव्हा नव्हती. ते जे बी असायचं ते बी म्हणजे ते बीज पुढच्या पिकाची पेरणी होईस्तोवर ज्या सुरक्षित पद्धतीने त्या कडुलिंबाच्या पाल्यामध्ये म्हणा किंवा राखेमध्ये म्हणा, जेणेकरून ते बीज नष्ट होणार नाही, त्याला कीड लागणार नाही, अशा पद्धतीने शेतकरी ठेवायचे. तसं प्रकृती जेव्हा मागच्या सृष्टी जेव्हा नष्ट किंवा प्रलयाची वेळ आली, प्रलय झाला, संहार केला ईश्वराने त्याचा, पण ती जी जीव होते त्यावेळेचे, ज्यांना काय म्हणूया मुक्ती मिळालेली नव्हती, त्यांच्या काय आहेत? अजून वासना शिल्लक आहेत. त्यांचे जे वासनारूपी जी बीज आहेत ती सुरक्षित ज्या ठिकाणी ठेवली जातात त्याला अव्यक्त असं तत्व असं म्हणतात. ज्या तत्वामध्ये ती सुरक्षित ठेवली जातात, कारण पुढच्या वेळेला फिरून जेव्हा सृष्टी निर्मितीची वेळ येते तेव्हा त्या बीजांची म्हणजे त्या जीवांची पुन्हा एकदा निर्मिती होते त्यांच्याच पूर्वकर्मानुसार. आणि त्याला म्हणायचं अविद्यायुक्त ते अव्यक्त. आणि म्हणून अहंकाराचं मूळ कारण म्हटलेलं आहे त्याला अव्यक्त, ज्याला दासबोधातल्या भाषेमध्ये पुन्हा एकदा मूळ माया असं म्हटलेलं आहे. आणि आचार्य अतिशय सुंदर दृष्टांत देतात की जसं एखाद्या अन्नामध्ये समजा विष कालवलं, तर आपण त्या अन्नाला सुद्धा जसं विषच म्हणतो की अरे ते विष आहे, खाऊ नकोस. फार सुंदर दृष्टांत आहे. खरं ते अन्न आहे, पण त्याच्यात विष कालवल्यामुळे ते सुद्धा जसं विष म्हणवल्या जातं, अगदी त्याप्रमाणे ही जी मूळ प्रकृती, जी अहंकार, तीच या सगळ्यामध्ये असल्यामुळे, तीच या सगळ्याचं मूळ कारण असल्यामुळे त्या संपूर्ण जगताचं कारण अहंकार समजलं जातं. म्हणून मी मगाशी म्हणालो की हे मन, बुद्धी आणि अहंकार आपण वेगळे काढूया, कारण त्याचा वेगळा विचार करावा लागणार आहे. म्हणजे 5 भूत, पुन्हा एकदा पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे 5, आणि मन, बुद्धी आणि अहंकार हे 3, अशा 8 प्रकारांनी भिन्न असलेली माझी प्रकृती आहे. आत्ता आपला हा विषय
बऱ्यापैकी पूर्ण झाला असं म्हणता येईल. जेवढा आपल्याला वेळेच्या मर्यादेत आणि माझ्या बुद्धीच्या मर्यादेत समजावून घेणं शक्य होतं, तेवढं आपण समजावून घेतला. आणि म्हणून मी सुरुवातीला मांडणी काय केली, की त्याचं मूळ जे आहे अधिष्ठान ब्रह्म, पुन्हा एकदा त्याच्यामध्ये मायेचा केलेला स्वीकार, त्याच्यातून निर्माण झालेलं सगुण निराकार असं ईश्वर नावाचं तत्व, आणि त्या ईश्वर तत्वाचं वर्णन आपण या 7व्या अध्यायामध्ये ऐकतो आहोत. तत् पदाचा वाच्यार्थ ईश्वर. आणि इथे ईश्वराचं वर्णन म्हणून भगवंत ईश्वर या भूमिकेतून बोलतात आहे, की माझी ही 8 प्रकारची भिन्न प्रकारची असलेली प्रकृती आहे. हे आपल्याला का नीट समजून घ्यायचं आहे, कारण इथूनच पुढचा सगळा आता पसारा निर्माण होणार आहे. कारण इथे ज्या 8 प्रकार पुन्हा एकदा उल्लेख केलेला आहे, तो सूक्ष्म सृष्टीचा प्रकार आहे. अजून पंचीकरण झालेलंच नाही आहे. त्या तन्मात्रा आहे असं आचार्य म्हणतात आहेत. त्यामुळे आपण पहिली ओवी घेऊ आता या श्लोकावरची. तरी अवधारिका धनंजया हे महदाधिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. तरी अर्जुना, आपल्या शरीराची छाया जशी असते त्याप्रमाणे महत्तत्व हे जिचे पहिले कार्य आहे, अशी ही पृथ्वीपर्यंत परिणामाला प्राप्त झालेली माझी माया आहे, असे तू लक्षात ठेव. त्याचा जो अर्थ आहे ना, तो उलटीकडनं वाचायचा, म्हणजे जास्त चांगला समजतो. पहिली गोष्ट तर काय सांगतात इथे, आपल्या मायेबद्दल सांगतात. परमेश्वर ईश्वर आपल्या मायेचं वर्णन करतात. इथे माया याचा अर्थ मूल प्रकृती. या मूल प्रकृतीचं पहिलं कार्य काय आहे, तर ते महत्तत्व. आणि महत्तत्व याचा अर्थ आपण मगाशी काय बघितला, समष्टी बुद्धी. हे पहिलं कार्य आहे तिचं. हे कार्याध्यास आणि कारणाध्यास मगाशी आपण बघितलं होतं, आठवत असेल तर पुन्हा आकृतीमध्ये. मूळ मायेला काय म्हटलंय, कारणाध्यास म्हटलेलं आहे. त्याला अविद्या म्हटलं आपण, त्याला अज्ञान म्हटलं. आणि त्या कारणाध्यासापासून जो पूर्ण सगळा कार्याचा विस्तार आहे, त्याला कार्याध्यास असं म्हणतात. आणि त्या कार्याध्यासातलं पहिलं कार्य कोणतं आहे, तर महत्तत्व हे तिचं पहिलं कार्य आहे, असं इथे परमपूज्य खंडारकर महाराज म्हणतात. आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टदा भिन्न जाणीजे, लोकत्रय निफजे येस्तव. आणि या मायेलाच प्रकृती म्हणजे जगाची कारणात्मक अवस्था. इथे मायेलाच म्हणजे पुन्हा एकदा मूळ मायेबद्दल बोलतो आहोत आपण. प्रकृती म्हणजे जगाची कारणात्मक अवस्था असे म्हणतात, जी प्रकृती 8 प्रकारांनी भिन्न आहे. आणि या प्रकृतीपासूनच त्रैलोक्याची उत्पत्ती होते असे जाण. संपूर्ण इंद्रिय गोचर सृष्टी याच मायेपासून निर्माण होते. प्रकृती याचा एक अर्थच कारण असा होतो बरं. कारण, मूळ कारण. म्हणूनच त्या मायेला तिथे प्रकृती असं म्हटलेलं आहे, लक्षात आलं असेल तर. सारखे आपण वारंवार शब्द कधी माया म्हणतोय, कधी प्रकृती म्हणतोय, पण मायेला अनेक नावं आहेत. त्या अवस्थेमध्ये भूमिका बदलली, कार्य बदललं की नाव बदलत आहे. तिथे तिला प्रकृती असं म्हणतात. मगाशी अव्यक्त तत्वाचं वर्णन करताना आपण तिला प्रधान म्हटलं. मायाच आहे ती. तीच ही जी माया आहे, तिचे 8 प्रकारांनी ती भिन्न होते. म्हणजे अर्थ काय सुरू आहे सांगण्याचा, एकच माया 8 भिन्न प्रकारांनी तयार होते. आणि हे तरीही अजून सूक्ष्मच आहे, अजून ती स्थूल व्हायचीच आहे. आणि ते 8 प्रकार आपण आता बघतो आहोत या श्लोकाच्या निमित्ताने. त्यामुळे प्रकृती याचा एक अर्थच कारण असा होतो. आणि या मायेलाच प्रकृती म्हणतात, या मूळ मायेला, की जी जगाची कारणात्मक अवस्था. आणि आता आपल्याला जे दिसतं आहे त्याला म्हणायचंच झालं तर काय म्हणता येईल, जगाची कार्यात्मक अवस्था. म्हणजे जे इंद्रियगोचर जग आहे ते सगळं काय आहे, कार्यात्मक आहे. ते कार्य आहे. ते कोणाचं कार्य आहे, तर या मूळ मायेचं ते कार्य आहे. आणि त्याच्यामध्ये 2 आहेत. आपण आता फक्त अपरा प्रकृतीचं बोलतो आहोत, कारण या श्लोकापासून
भगवंतांनी परा आणि अपरा प्रकृतीचंच वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. आणि हे अष्टदा भिन्न कैसी ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी तरी तोची गा आता परी येसी विवंचना. की ही 8 प्रकारांनी भिन्न कशी, अशी जर तू आपल्या मनात शंका धरली असशील, तर त्या संबंधीचा विचार आता ऐक. आता ऐक म्हणजे आत्ता जे वर्णन आलं, त्याच्यावर माऊली आता शेवटची ओवी लिहितात आहे या श्लोकावरची, की आप तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न आठही भाग. म्हणजे पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वायू, मनबुद्धी आणि अहंकार हे एकाच प्रकृतीचे वेगवेगळे 8 भाग आहेत. कार्याच्या रूपाने त्याचे काय होतात? 8 वेगवेगळे भाग होतात आणि कारणाच्या रूपाने काय आहे? ती एकच आहे. पण हे सगळं वर्णन मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे कशाचं आहे? अपरा प्रकृतीचा आहे. तो शब्द आता पुढे येणार आहे. आणि अपरा म्हणजे काय? मग अपरा शब्द आल्यामुळे स्वाभाविकच दुसरा शब्द कोणता येतो? परा. हा शब्द लावून त्याला जे एक नकारात्मक शब्द तयार झाला, अपरा. जसं मानुष्य आणि अमानुष्य शब्द आहेत. अमानुष्य म्हटलं की मानुष्य शब्द येतो. नवे मानुष्यपासूनच अमानुष्य शब्द तयार होतो. तसं अपरा म्हटल्याबरोबर मग पुढचा प्रश्न येतो, मग परा प्रकृती कोणती आहे? आणि अपरा म्हणजे काय? आणि परा म्हणजे काय? आणि ह्याला अपरा का म्हणतात? आणि त्याला परा का म्हणतात? मग अपरा प्रकृतीची लक्षणं काय आहे? परा प्रकृतीची लक्षणं काय आहे? हे सगळे प्रश्न जे आपल्या मनामध्ये केवळ हे ऐकून निर्माण होतात, की मी म्हटल्याबरोबर किंवा हे अपरा प्रकृतीचं सगळं वर्णन आहे आपण आत्तापर्यंत जे ऐकलं. म्हटल्याबरोबर मग परा प्रकृती संबंधीचे प्रश्न निर्माण होतात. ते स्वाभाविकच आहे. फक्त आपली वेळ संपली असल्यामुळे ती परा आणि अपरा ह्या प्रकृतीचं वर्णन आणि एक श्रेष्ठ कशी आहे, दुसरी निकृष्ट कशी आहे, वगैरे वगैरे त्याचं जे लक्षण आहेत सगळे, मी मगाशी शब्द वापरला, ते सगळं ऐकण्यासाठी आपण पुढच्या आठवड्यात अमेरिकेच्या सोमवारी आणि भारताच्या मंगळवारी मी सांगितल्याप्रमाणे भेटूया. आणि आज आपल्या वाचनाला इथेच विराम देऊया आणि आजचं चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.